नमस्कार. नवरात्रामध्ये आपण श्री देवी महात्म्य सप्तशतीचा जो पाठ आहे हा दररोज करायचा आहे. हे मराठी ओवीरूप देवी महात्म्य आहे. संस्कृत मधील मार्कंडेय पुराणातील देवी सप्तशती अर्थात देवी महात्म्य म्हणजे चंडीपाठ ही सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी, सत्कर्म यांचा विजय होण्याचे प्रतीक म्हणून आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचे साधन आहे. तंत्र मार्गात शुद्ध पक्षाचा विजय व्हावा आणि शत्रूंचा नाश व्हावा म्हणून पुढे मध्ययुगात या 700 श्लोकांच्या कथानकाचा हवन, पारायण, मंत्रजप इत्यादी प्रकारे उपयोग केला जाऊ लागला. देवीची उपासना ही मूळ शक्तीची उपासना होय. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना असते. या प्राकृत पोथीचा उपयोग पारायणासाठी करताना हे पुस्तक जे आहे हे तंत्र मार्गासाठी लिहिलेलं नाहीये. शुद्ध भक्तिभावाने पारायण आणि मनन करण्यासाठी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं असतं. हा पाठ कोणीही ज्याला नीट स्पष्ट वाचता येते त्याने किंवा तिने करावा. आणि पारायण पद्धती ह्याच्यामध्ये दिलेलीच असते. काही जण एकाच दिवशी सगळे 16 अध्याय पारायण करतात. कधी 9 दिवसात कशा पद्धतीने करावं, पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचावे, हे सगळं त्यांनी ह्याच्यात दिलेलं असतं. आणि हे तुम्ही कुठलीही गोष्ट आपण म्हणायची, देवाची पूजा आपण जेव्हा करतो ती इथून श्रद्धेने केली तर मला असं वाटतं ते सगळ्यांनाच माहितीये की हे खूप महत्वाचं असतं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आपण कुठल्याही गोष्टीची फारशी काही अपेक्षा करत नसतो जेव्हा आपण काही करतो तेव्हा. निव्वळ तुमचा शुद्ध भक्तिभाव हाच गरजेचा असतो. अंबाबाईचा उदो उदो. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. रंग हिरवा आणि दिवस दुसरा. रंगांबद्दल लाईफ अँड स्टाईल या चॅनलमध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केलेलाच आहे. त्यामुळे रंगांचं महत्त्व, तो रंग आपल्या दैनंदिन जीवनात काय देऊन जातो आपल्याला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावर पाहायला आणि ऐकायला मिळतील. तर त्या नक्की बघायच्या आहेत तुम्हाला, जर का बघितल्या नसतील तर. आणि सबस्क्राईब करायचे, शेअर करायचे, कमेंट करायचे आणि लाईक करायचे. आता आपण बोलूया साडीबद्दल. आज मी कुठली साडी नेसली आहे? आज मी नेसली आहे गडवाल साडी. ही सिल्क गडवाल आहे. आपलं रेग्युलर काय असतं, जनरली आपण जेव्हा साडी विकत घेतो तेव्हा आपला ब्लाऊज पीस मॅचिंग असतो, कधीतरी कॉन्ट्रास्ट असतो आणि ते आपण घालतो, नित्यनेमाने घालतो. पण कधीतरी ना थोडासा बदल करायला पाहिजे त्याच्यात. आज मी ना चक्क चनिया चोलीवरचा माझा ब्लाऊज घातलाय. तर थोडा ना मिक्स अँड मॅच आहे बघा. छान जातोय की नाही, कॉम्प्लिमेंट होतोय की नाही सगळ्या साडीला, आणि आवडलंय की नाही तुम्हाला? आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला. जे जे काही मी घालणार आणि जे जे काही तुमच्यासमोर मी घालून तुम्हाला काही त्याबद्दल माहिती देणार आहे, त्याच्यात तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर तुम्ही संपर्क साधा आम्हाला प्रतितीमध्ये. आणि त्या नंबर, माझा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या कमेंटमध्ये देतेच आहे. सविस्तर माहितीसाठी आम्हाला नक्कीच संपर्क साधा तुम्ही. नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण जेव्हा आरती बोलतो तेव्हा उदो बोला उदो हे जेव्हा बोललं जातं त्याच्यामध्ये अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो. अष्टभुजा मिरविती हे
अष्टभुजा हे 8 हात म्हणजे एखादी स्त्री काय काय करते, तिचं करिअर सांभाळते, घर सांभाळते, मुलाबाळांना सांभाळते, नातेवाईकांना सांभाळते, सगळ्या गोष्टी करते. त्या कशा लीलया ती पार पाडू शकते? कोण ताकद देतं तिला? तिला ताकद देणारी ही आपली आई आहे. ही आपली अंबाबाई, आपली महालक्ष्मी, दुर्गा माता या सगळ्या आपल्याला ताकद देतात. आणि त्यामुळेच आपण या सगळ्या गोष्टी पुढे पुढे लीलया पार पाडतो. आणि आपण आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या जीवनात सुख, समाधान, भरभराट, आनंद आणि चांगलं आरोग्य तुम्हाला मिळो ही तिच्याकडे मी प्रार्थना करते. सो स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्झिमम शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक यू.